भावांनो तुम्हाला माहिती का आज आपण कुठं जाणार आहे? आज आपण जाणार आहे भावांनो डायरेक्टली फायनली भावांनो जे महाकाल आज आपल्याला जायचंय कुठं कुठं माहिती आहे का भावांनो? आज आपल्याला जायचंय बँकिंगमध्ये म्हणजे आपल्याला बँकिंगच्या ब्रांचमध्ये आज आहे फायर एक्सटिंग्विशरचं व्हिजिट वगैरे नाही का. तर फायनली भावांनो आपण नाशिक रोडच्या ब्रांचला पोहोचलो आणि तिथलं जे काही काम होतं ते काम केलं आणि त्याच्यात त्या सरांचा फोन आला का म्हणे तुम्ही परत या आणि माझ्याकडून काही फॉर्म वगैरे आहे तर ते फॉर्म वगैरे पण घेऊन जा नाही का. म्हटलं ठीक आहे सर येतो म्हटलं काही प्रॉब्लेम नाही नाही का. सरांकडून फॉर्म वगैरे घेतलं ना आपण दुसऱ्या ब्रांचला पोहोचलो नाही का. ॲक्च्युली आपल्याला आहे ना भावांनो नाशिकमधले जेवढे पण बँकिंगमधले जे ब्रांच होते त्या ब्रांचचे ना जे काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते जे रिफिलिंगला टेस्टिंगला वगैरे जे काही आलेले होते ते सगळे आपल्याला टेस्टिंग आणि रिफिलिंग करायचे होते नाही का. तर फायनली भावना आपण लवकरात लवकर जे काही जेवढ्या पण बँके होत्या आपल्यासोबत आप्पा पण होता नाही का आज. तर आप्पाला म्हटलं चला आता लवकरात लवकर आपल्याला आहे ना ज्या काही बँके आहे सगळ्या बँकेचे जेवढे जेवढे फायर एक्सटिंग्विशर वगैरे निघतील आपल्याला ते सगळे फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे आहे नाही का. आणि तिथले ते रिफिलिंग आणि टेस्टिंगसाठी घ्यायचे म्हणे ठीक आहे म्हणे चालेल. मग काय आपले सकाळपासून तर भावांनो फायनली किती माहिती का 5 ब्रांच तर होऊन गेल्या होत्या आणि त्याच्यात आहे ना आपल्याला जी एक ब्रांच होती मखमालाबाद रोडची ती ब्रांचच सापडत नव्हती. म्हटलं धन्य रे बाबा काही खरं नाही नाही का म्हटलं. पण फायनली ती ब्रांच पण आपल्याला भेटली आणि ती भेटल्यानंतर काय म्हटलं चला आता लवकरात लवकर निघू आपण आपल्या घरच्या प्रवासाला नाही का. त्याच्यात आला परत एका जणाचा फोन का नाशिक रोडच्या ब्रांच बघून घे एकदा परत. म्हटलं ठीक आहे सर काही विषय नाही नाही का म्हटलं. आणि मग काय त्या ब्रांचचं पण बघितलं वगैरे. मग आपल्याला म्हटलं चला आता बाबा आता आपण आहे ना निघू घरच्या प्रवासाला. कारण काय दिवसभर लई जाम परिस्थिती होऊन गेलेली नाही का. सकाळपासून एवढं काम हे ते करायचं. म्हटलं चला आता जाऊ आपण आपल्या आपल्या जे हरी आणि आपल्या आपल्या घरी.